नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहुयात आजच्या काही विशेष घडामोडी. सांगली लोकसभेच्या जागेवरून गेल्या महिन्यापासून सांगली काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. वसंतदादा घराण्यातील पतंगराव कदम घराण्यातला हा संघर्ष आज उफाळून आला आहे. काँग्रेस आमदार व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री तसेच राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर सांगली लोकसभा उमेदवारी नाकारल्यावरून निशाणा साधला आहे. लोकसभेसाठी इच्छुक असणारे आज कोठे आहेत, ते आता का पळवाटा काढत आहेत, असा सवाल काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थित केला आहे. सांगलीमध्ये विश्वजित कदम यांना पत्रकार परिषद घेऊन प्रतीक पाटील व विशाल पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली आहे. आता जे या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते ते कुठे आहेत? त्यांनी ही जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून काय केलं? कितीदा प्रांताध्यक्षांना भेटले, किती पक्षश्रेष्ठींना भेटले, किती खासदार राजू शेट्टी साहेबांना जाऊन विनंती केली? हा एक मला प्रश्न विचारावासा वाटतो. आणि ज्यांनी मोठ्या मनाने दाखवलं की विश्वजित कदमांनी उमेदवारी लढावी, त्यांनी स्वतःच्याच भावाबाबतीत निष्क्रियपणा दाखवला का? जे 5 वर्ष खासदार राहिले, केंद्रीय मंत्री राहिले, ज्या घरामध्ये 35 ते 40 वर्ष खासदारकीची उमेदवारी होती, आज त्यांनी या लोकसभेच्या उमेदवारीपासून पळवाट का काढायची, पळून जाण्याची भूमिका का ठेवायची? एक कदम कुटुंबातला सदस्य आणि जिल्ह्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्ही भूमिका स्पष्ट मांडली की काँग्रेस पक्षश्रेष्ठींना इथे जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी द्यावी. त्या उमेदवाराला ताकदीने निवडून आणण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जीवाचं रान करून विश्वजित कदम आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथे पळून होऊन या ठिकाणी काम करतील. काँग्रेस पक्षाकडे इच्छा व्यक्त करणारे प्रतीक पाटील होते, विशाल पाटील होते, पृथ्वीराज पाटील होते. 35 वर्ष खासदारकी ज्यांच्या घरात होती ते आता तिकीट घेण्यापासून लांब का पळत आहेत? लोकसभेचे तिकीट आपल्या घरातच राहावे यासाठी या लोकांनी काय प्रयत्न केले, असा सवाल उपस्थित करत विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्हाला तिकीट मिळाले नाही तर दुसरे कुणालाच मिळू नये, ही भूमिका कितपत योग्य आहे, असा सवालही विश्वजित कदम यांनी उपस्थित केला. कारण हम नाही तो कोई नाही अशी भूमिका आहे का या जिल्ह्यातली, की आम्हाला तिकीट नाही मिळालं तर दुसरं कुणाला मिळता कामा नये? मग जिल्ह्यातल्या दुसऱ्या कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त करायची नाही का? आणि ठीक आहे ना, नाही कोण म्हणतंय, ओढी जर ताकद असेल, हिंमत असेल तर लढावी निवडणूक. नाही कोण म्हणतंय? आम्ही तर सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते काँग्रेसचे म्हणतोयच ना, आम्ही ताकदीने त्यांना मदत करायला तयार आहोत. नाही कोण म्हणतंय? मग षडयंत्र जर असेल तर तुम्ही 10 दिवस काय भूमिका ठेवली की ही काँग्रेसची जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून? आज स्वतःला उमेदवारी मिळत नसेल म्हणून अशी भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे? आता पाटील घराण्यात 35 वर्ष होतं ना, आज त्यांनी का नाही म्हणावं? आणि सुरुवातीला विशाल पाटलांनी सांगितलं विश्वजित कदमांना द्या. मग जे त्यांचे बंधू, सख्खे थोरले बंधू जे 5 वर्ष केंद्रात मंत्री होते, त्या मंत्री तुमच्या भावालाच भाऊ सक्षम उमेदवार नाही असं तुम्हाला जर वाटतं, त्याला आम्ही काय करणार? याचं उत्तर द्यावं. सक्षम उमेदवार नाही वाटलं म्हणूनच विश्वजित कदमांचं नाव पुढे केलं ना त्यांनी. सक्षम उमेदवार असते तर त्यांनी सांगितलं असतं प्रतीक पाटलांनाच मिळावी म्हणून. आम्ही कुठं नाही म्हणतोय, प्रतीकला द्यायचं द्यावं, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय. आम्ही कुठल्याही नावाला विरोध केला नाही. हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, पृथ्वीराज पाटील होते, जिल्ह्यातले 10-15 नेते होते. त्याच बैठकीमध्ये खुद्द विशाल पाटलांनी सांगितलं की प्रतीक पाटलांचा जिल्ह्यात संपर्क नाही, उमेदवार म्हणून ते सक्षम नाहीत, मी त्यांची निवडणूक करणार नाही. आता काय बोलायचं? सांगली लोकसभेची काँग्रेसची जागा कोणत्याही पक्षाला जाणार नाही, काँग्रेसकडेच ही जागा राहील, यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि हायकमांड जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील, असेही कदम म्हणाले. तसेच सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीला द्यायची की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही, पण खासदार राजू शेट्टी सोबत आघाडी करून ही निवडणूक लढवणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीहून लोकसंदेश न्यूजसाठी गणेश चव्हाण.